नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। दिवाळीसाठी आपण जास्त प्रमाणात फराळाचे पदार्थ बनवत असतो आणि त्यामध्ये सर्वाधिक चिवडा बनवला जातो। तर चिवडा बनवताना सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून एकत्र केले जातात। त्यामध्ये बराच वेळ खर्ची होतो, परंतु आज आपण अतिशय झटपट 4 किलोच्या प्रमाणात एकाच वेळी सोप्या पद्धतीने हा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। 1.5 ते 2 महिने चिवडा छान कुरकुरीत राहतो, अजिबात तेलकट होत नाही आणि अतिशय खमंग आणि चवदार लागतो। आणि विशेष म्हणजे महागडे कुठलेही जिन्नस यामध्ये घातले नाही, त्यामुळे बजेटमध्ये आणि मोठ्या प्रमाणात तयार होतो। सुरुवात करूया। आता मी इथे 5 किलोची मोठी अशी हँडेलियमची कढई घेतली आहे। आपल्याकडे जर अशी कढई नसेल तर आपण मोठा गंज किंवा एखादं घमेलं सुद्धा घेऊ शकता। तर आता यामध्ये मी 250 ml असं तेल घेतलंय। त्यामध्ये मुठभर जिरे घातले, मुठभर मोहरी घातली आणि धणे आणि सोप असं 3 टेबलस्पून मी यामध्ये घातलंय। तर आता फोडणी छान अशी खमंग बसली आणि इथे मी 7 ते 8 असे मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। आता हे सुद्धा मी या तेलामध्ये घालून घेत आहे। तर आता बरेचदा चिवडा बनवताना कांदा आपल्याला चिरून वाळवून घ्यावा लागतो, परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने चिवडा बनवतोय आणि अजिबात आपला चिवडा मऊ बनणार नाही। कांदा चिरल्यानंतर आपण तो हातानेच कुस्करून घातलाय, त्यामुळे याच्या एक एक कळ्या ह्या मोकळ्या झालेल्या आहेत। तर आता इथे बघू शकता कांद्याचा रंग बदललाय, हलकासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली। आता यामध्ये मी 150 ग्रॅम अशी हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक तुकड्यामध्ये, ती सुद्धा आता यामध्ये घालून घेतली आहे। आता सोबतच मी 2 ते 3 मूठ भरून अशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घातली। कोथिंबीर यामध्ये आवर्जून घालायची, त्यामुळे चिवड्याला खूप छान असा स्वाद येतो। तर आता इथे परत एक प्लेट भरून अशी मी कढीपत्ता पण घातलाय। तर कढीपत्ता सुद्धा आपण आता यामध्ये चांगला असं तळून घेऊ। तर आता हे सर्व जिन्नस यामध्ये ओलावा असतो, त्यामुळे हे जर चांगले असे आपण फ्राय केले नाही तर आपला चिवडा हा मऊ बनतो। म्हणून आपल्याला इथे चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे सर्व जिन्नस तळून घ्यायचे आहे। तर आता आपला चिवडा खमंग आणि चांगला चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी 1 ते 2 गाठा लसणाचा अगदी कुटून घेतला होता जाडसरच, आता तो सुद्धा यामध्ये घातलाय। तर आता आपण बघू शकता सर्व काही पदार्थ छान असे कुरकुरीत झाले। आता परत यामध्ये मी धने आणि सोप अशी भरड यामध्ये घातली 2 टेबलस्पून आणि ती सुद्धा आता यामध्ये परतून घेत आहे। तर आता 300 ग्रॅम शेंगदाणे घालून घेत आहे आणि 300 ग्रॅमच मी आता इथे डाळवं घातलेलं आहे। आणि आता हे शेंगदाणे आणि डाळवं सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर आता गॅसची फ्लेम इथे मी मोठीच ठेवलेली आहे, कारण आपला गंज किंवा पातेलं किंवा कढई आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये चिवडा करतोय, त्यामुळे त्याचं बूडसुद्धा मोठं असणार आहे। तर आता इथे आपण बघू शकता सर्व काही जे आपले ओले जिन्नस होते मस्त कुरकुरीत झाले, अजिबात यामध्ये ओलावा नाही आणि शेंगदाणेसुद्धा खमंग भाजले गेलेत आणि डाळवंसुद्धा। तर आता यामध्ये मी 2 चमचे असं मी इथे हळद घालून घेते आणि आता हळद ही फोडणीमध्ये घातली की सर्व चिवड्याला छान रंगसुद्धा येतो आणि स्वाद खूप चांगला येतो। तर आता इथे 1 छोटा चमचा हिंगसुद्धा घातलं आहे आणि आता हिंगसुद्धा मस्त परतून झालं आहे। तर आता हे सगळे पदार्थ आपण चिवडा बनवताना वेगवेगळे सेपरेट तळून घेतो, तर आता हे आपण एकाच वेळेला तळून घेतलेले आहे। तर आता इथे मी 2.5 किलो असं मी पोहे घेतलेले आहे। पोहे सर्वप्रथम चाळून घेतले, त्यानंतर याला उन्हामध्ये वाळवून घेतले, त्यामुळे आपल्याला जास्त इथे भाजून घेण्याची गरज पडत नाही। तर आता इथे मी पोहे जे आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे घेतलेले आहे। तर आपण हवं तर पातळ पोहेसुद्धा वापरू शकता, परंतु मी जे पोहे बनवण्यासाठी मध्यम असे पातळ पोहे वापरले जातात ते वापरले। आता हे सर्व पोहे आपल्याला या सर्व घटक पदार्थामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर आता क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला एका चमच्याने हलवणं सोपं होत नाही, म्हणून इथे मी 2 पसरट असे चमचे वापरलेले आहेत आणि आता त्याच्या साहाय्याने आपल्याला हा चिवडा खालीवर करून घ्यायचा आहे। तर आता एक 10 मिनिटानंतर आपण बघू शकता चिवडा म्हणजे आपले पोहे कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आहे। आता हाताने दाबून पाहिले तर मस्त त्याचे तुकडे होत आहेत, चुरा होतोय। आता यामध्ये 500 ग्रॅम असे मी मुरमुरे घातले। तर आपण हवं तर मुरमुरे स्किपसुद्धा करू शकता, नुसते पोहेसुद्धा आपण वापरू शकता।
परंतु मी इथे मुरमुरे घातलेले आहेत, त्यामुळे चिवडा हा जास्त कुरकुरीत असा तयार होतो. आपले मुरमुरे पहिलेच भाजलेले असतात, त्यामुळे याला जास्त भाजण्याची गरज पडत नाही. तर आता इथे मी चिवडा मसाला घेतला आहे. आपण कुठलाही चिवडा मसाला घेऊ शकता. अख्खं पाकिट मी आता यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आता इथे मी 200 ग्रॅम असं चिवडा मसाल्याचं पॅकेट पूर्ण यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता दोन्ही चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा सर्व मसाला सर्व चिवड्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता इथे 3 टेबलस्पून पिठी साखर घातली आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण चिवडा मसाल्यामध्ये मीठ आहे, त्यामुळे इथे बेतानच मीठ वापरायचं आहे. तर आता मी हाताच्या साहाय्याने घातलं आहे. आता इथे काळं मीठसुद्धा मी घातलं आहे, अंदाजे 1 टेबलस्पून असं घातलं आहे आणि आता परत हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेऊ. तर अशा पद्धतीने हे अगदी बुडापासून खालीवर करून घेतलं की सर्व मसाले सगळ्या अगदी एक एक कणाला छान चिकटला जातो आणि याचा स्वाद वाढतो. तर आता अशा पद्धतीने सर्व काही आपण हे एकजीव करून घेतलं आहे. तर आता अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे. तर आपण बघू शकता, मी हातावर चोळून दाखवते, अजिबात हाताला तेल लागत नाही आणि हाताने जर आपण कुस्करून बघितला तर छान असा कुरकुरीत असा चिवडा तयार झाला आहे, चुरा होतो आहे. आणि विशेष म्हणजे एवढा 4 किलो क्वांटिटीचा हा आपला चिवडा मी दाखवलेल्या प्रमाणात तयार झाला आहे आणि विशेषतः फक्त 25 मिनटं मला इथे लागलेली आहे. तर एकाच वेळेला अगदी सोप्या पद्धतीने आपला चिवडा तयार झाला आहे. तर असा हा सर्वांच्याच आवडीचा, खायला हलका फुलका, चविष्ट, छोट्या मोठ्या भुकेसाठी प्रत्येकाच्याच घरात वर्षभर असा चिवडा बनवला जातो. मग अशा पद्धतीने आपण झटपट एकाच स्टेपमध्ये मोठ्या प्रमाणात चिवडा करू शकतो. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटू अशा खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, निरोगी राहा. धन्यवाद.